वसा जनसेवेचा। सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असून या युगात आध्यात्मिक गुरूंनीही पारदर्शकता स्वीकारणे अत्यावश्यक आहे। आध्यात्मिक गुरूंनी स्वतःचा ऑरा म्हणजेच आभा मंडळ वैज्ञानिक पद्धतीने तपासून तो जनतेसमोर जाहीर करावा, असे स्पष्ट मत शिवकृपानंद स्वामी यांनी सध्या गाजत असलेल्या तथाकथित भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरात यांचे नाव न घेता त्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले। दिनांक 3 मार्च रोजी संध्याकाळी त्यांचा मुक्काम असलेल्या आनंद विहार येथे महेंद्र मिश्रा, अमोल सराफ, नानाराव पाटील या 3 पत्रकारांशी संवाद साधला। महाराष्ट्रात सध्या कथित भोंदूबाबा अशोक खरात यांचे प्रकरण मोठ्या चर्चेत असून या प्रकरणात अनेक नामांकित राजकीय व सामाजिक व्यक्तींची नावे समोर आली आहेत। तसेच अनेक भाविकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस येत असल्याने खरा व खोटा गुरु ओळखण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर शेगाव येथे नुकताच पार पडलेल्या 3 दिवसीय आध्यात्मिक भव्य ज्ञान शिबिरानंतर घेतलेल्या मुलाखतीत स्वामीजींनी आपले मत मांडले। ते म्हणाले की आजच्या वैज्ञानिक युगात अध्यात्मताचे सोंग घेणे सोपे राहिलेले नाही। अत्याधुनिक उपकरणाच्या माध्यमातून व्यक्तीची मानसिकता, शारीरिक व मानसिक शुद्धता तसेच आभा मंडळाची स्थिती तपासता येते। म्हटलं जितके आध्यात्मिक गुरु आहेत, जे म्हणतात आम्ही आध्यात्मिक गुरु आहे, त्या सगळ्यांचा ओरा चेक करा, त्या सगळ्यांचा आभा मंडळ चेक करा। जर त्यांचा ओरा चांगला आहे त्यांना लायसन्स द्या 5 वर्षासाठी आध्यात्मिक गुरु। जसं आपण ड्रायव्हिंग लायसन्स घेतो की तसं त्यांच्या लायसन्स द्या त्यांना 5 वर्ष आध्यात्मिक सरकारी गुरु, आणि 5 वर्षानंतर परत त्यांचा ओरा चेक करा, आभा मंडळ चेक करा। जर त्यांचा ओरा चांगला आहे त्याला रिन्यू करून द्या, आणि ओरा चांगला नाहीये तर त्यांना म्हणा तुम्ही घरी बसा, तुमचं सध्या आध्यात्मिक स्थिती खराब झाली आहे। त्याच्यामध्ये त्या गुरुचाही विचारायचा फायदा आहे। होतं काय माहिती, गुरु एकसारखे प्रोग्राम करता 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 त्यांची स्थिती खराब होते आणि त्यांचं साधना सोडून ते करायला लागतात, आणि मग त्यांची स्थिती, पण त्यांची स्थिती खराब झाली हे त्यांना नाही कळत ना। पण असं ओराचं आपण केलं तर ऑटोमॅटिक त्यांना त्यांचं कळेल, म्हणजे हे गुरूंसाठी फायदेमंद आहे। ते अहमदाबाद मेडिकल कॉलेजच्या शिबिरामध्ये लोकांना कळलं की ओरा असतो, ओराचे आता ओरा म्हणजे काय, ओरा म्हणजे तो मनुष्य किती विचार करतो, त्याची आध्यात्मिक स्थिती काय आहे, त्याचं चित्त शुद्ध किती आहे, चित्त किती पवित्र आहे, त्या पवित्र चित्ताचं प्रकाश म्हणजे ओरा। आध्यात्मिक गुरु आहे, सगळ्यांचा ओरा चेक करा, म्हणजे फ्रॉड होणार नाहीत। नाही म्हणजे ना, आता सायन्स इतकं प्रगती झालंय तेव्हाही तुम्ही बुद्धू बनता, याच्याहून जास्त आणखी काय दुर्भाग्य होऊ शकतं। कोणी म्हटलं मी आध्यात्मिक गुरुवरा चेक कर, आणि दुसरं लायसन्सधारी आध्यात्मिक गुरूंकडे तुम्ही जा ना, फालतू ठिकाणी जाणारच नाही। तुम्हालाही गॅरंटी मिळेल की अरे आता लायसन्सधारी आहे, चला याच्याकडे जा, लायसन्स द्या ना। म्हणजे आता सायन्सची इतकी प्रगती झाली, खरं सांगतोय, सायन्सची इतकी प्रगती झाली, जिवंत गुरुला ओळखणं एकदम सोपं आहे, एकदम साधं आहे। म्हणजे तुम्ही जर बुद्धिवादी आहे त्याचा ओरा चेक करा, त्याचा ओरा पहा, त्याचा ओरा चांगला आहे त्याला गुरु माना, नाहीये नका मानू। पण किती गुरूंनी आपले ओरा दाखवले, किती चेक केले। मला वाटतं सध्या जी स्थिती आहे ना त्या स्थिती, दुसरं पैसे नसतील तर उधार पैसे घेऊन तुम्ही त्याचं नाटक करू शकता की तुम्ही श्रीमंत आहे, आणि तुम्ही विद्वान नसले तरी पुस्तकं वाचून त्यांचे कोटेशन देऊन तुम्ही आपली विद्वत्ता प्रकट करू शकता। म्हणजे सगळ्या वस्तूंचं नाटक होऊ शकतं। अध्यात्मात नाटकाला जागा नाहीये, अध्यात्मात नाटक करूच शकत नाही, तुमच्यात नाहीये तर नाहीये। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की अशा यंत्रणा उपलब्ध असताना प्रत्येक आध्यात्मिक गुरु व संस्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपला ओरा तपासून तो जनतेसमोर खुला करावा। यामुळे श्रद्धाळू भोळ्या भाविकांची फसवणूक होणार नाही आणि समाजात विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण होईल। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।